नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठून आल्यात? मी आंबेजोगाईहून आले. हां. माझं नाव लक्ष्मी भोसले. हां. मी आंबेजोगाईहून आले आणि तुम्ही काय त्रासामुळे तुम्ही इथे श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रमामध्ये आल्यात पहिल्यांदा? मला मणक्याचा खूप त्रास होता. हां. आणि कंबर, पाठ, मान आणि परत पाय खूप दुखत होते माझे. किती वर्ष? 3-4 वर्ष झालं. हां. आणि मग ऑपरेशन सांगितलं. नंतर परत मग ऑपरेशनचं म्हणजे ऑपरेशन आम्ही टाळण्यासाठी मग मुलगा पण माझा डॉक्टर आहे ना, मग त्याच्यासाठी मग त्यानं म्हणला की आपण सरांना दाखवू. मग दाखवल्याच मग मी इकडं आले आता श्रीवल्लभ आश्रमामध्ये. आता किती दिवस झाले तुम्हाला इथे? माझा 7वा दिवस आहे. बर. इथे आल्यावरती तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान. हां. कसं कसं तुम्हाला सुरुवात झाली ट्रीटमेंटला? ट्रीटमेंटला म्हणजे आलं की म्हणजे बस्ती दिला, अभ्यंग, हां, परत शिरोधारा, असं सगळं एक 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 सकाळपासून 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो. शिरोधारा, उन्हाला बसणे, कवळ्या उन्हात बसणे. हे आणि मग तुमचं जे दुखणं आहे, मानेचं, कमरेचं दुखणं, मणक्यांचं, पाय दुखणे, ही लक्षणं कशी कशी कमी झाली? काय झालं? म्हणजे 2-3 दिवसच राहणार होते मी. तिसऱ्या दिवशी मला फरक पडला. पण सर म्हणले की कंप्लीट करून जा. मग त्याच्यामुळं मी आणखीन 3 दिवस थांबले. आज माझा 7वा दिवस आहे. आणि मला खूप छान वाटायले आणि रिझल्ट पण खूप छान आलाय. छान. बिना दुखणं गोळ्या आता औषधाचा कुठलं पेन किलर, इंजेक्शन काय दिलेलं नाही? काहीच नाही. छान छान. तेल, मॉलिश, हो, शेक वगैरे असं ह्याच्यामुळेच माझं कमी झालंय. येस. आणि या प्रकारची दुखणी अनेक स्त्रियांना असतात आणि मग ह्या दुखण्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये अनेक त्रास सगळ्या कुटुंबाला सहन करायला लागतात. तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे त्रास तुम्ही सहन केलेत घरामध्ये, कुटुंबामध्ये? काय व्हायचं नेमकं? म्हणजे लेकरं इकडून तिकडून आले की मग त्यांना काही करून खाऊ घालायचं, हे करायचं. मग सारखं हे दुखण्यामुळं माझी चिडचिड व्हायची. मग ते लेकरांना पण वाटायचं सारखं दुखायले. मग त्याच्यामुळं मला पण खूप चिडचिड होत होती. आणि आता कमी झाले तर मला बरं वाटायला लागले. छान. घरातली जर स्त्री आजारी पडली ना, तर अख्खं घर, कुटुंब आजारी पडतं. तर त्या स्त्रीचं आरोग्य चांगलं करून देणे हे अख्ख्या कुटुंबाचं आजार पण दूर करण्यासारखं आहे. आता या प्रकारच्या सर करतात. या प्रकारचे त्रास असलेले अनेक स्त्रिया आहेत. कंबरदुखी, मानदुखी, गुडघे झिजलेत, हाडं झिजलेत, अखंड आपलं दुखतंय, त्यांना कुटुंबात कामामध्ये लक्ष लागत नाही, अशा ज्या गांजलेल्या स्त्रिया आहेत, कुणाला ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे, कोणतरी पेन किलर, इंजेक्शनच्या गोळ्या घेत दुखणं सहन करतायत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी माझ्या मैत्रिणीला हेच संदेश देईल की म्हणजे गुडघेदुखी, कंबरदुखी आणि आणखीन काही आजार असतील तर त्यांनी आयुर्वेदाचाच लाभ घ्यावा. ऑपरेशन वगैरे टळतं. आणि मला पण खूप छान वाटायले. ऑपरेशन सांगितलं होतं पण म्हणजे ते आता टळण्याच्या मार्गावर आहे. जर समजा तुम्ही एवढे छान चालताय, फिरताय, सर्व दुखणं कमी झालेलं आहे, छान झोप लागते, फ्रेश आहात, तर कशाला ऑपरेशन करावं लागते? काही गरज नाही ऑपरेशनची, गरजच नाही. टळणार ऑपरेशन. उगाच लाखो रुपयांचा चुरडा लोक करत असतात ऑपरेशनसाठी. केवळ आयुर्वेदाच्या मदतीने असं अभ्यंग, शिरोधरा, मसाज, स्वेदन, सूर्यस्नान, काही अशा तेलपण्याच्या मदतीने, व्यायामांच्या मदतीने जर समजा नीट आपलं आरोग्य चांगलं केलं ना, तर ऑपरेशन मणक्यांचं वाचू शकतं. हा विश्वास तुम्हाला जो निर्माण झालेला आहे तो तुमच्या ह्या व्हिडिओमधून अनेक लोकांना तो आत्मविश्वास मिळणार आहे. तर तुम्ही अशा प्रकारचा व्हिडिओ आम्हाला दिल्याबद्दल श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रमामधून तुम्हाला धन्यवाद. मी पण धन्यवाद. मॅडमला आणि सरांना पण धन्यवाद. आणि छान धन्यवाद.